पालकमंत्री अदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर यापूर्वी कठोर टीका करणारे आमदार महेंद्र थोरवे यांनी अलीकडेच रायगडच्या विकासासाठी आम्ही सर्वजण एकत्र येणार आहोत असं वक्तव्य केले। या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली। सुधाकर घारे म्हणाले की रायगडच्या विकासासाठी एकत्र येण्याची भूमिका स्वागतार्ह असली तरी त्याचप्रमाणे कर्जत तालुक्याच्या विकासासाठी आमदार थोरवे यांनी मनाचा मोठेपणा दाखवणे आवश्यक आहे। विकास कामे वाटप करताना घराणेशाही किंवा पक्षीय भेदभाव टाळून प्रत्यक्ष पात्र आणि सक्षम ठेकेदारांना संधी द्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। हा राष्ट्रवादीचा आहे, हा भाजपाचा आहे असा विचार करण्यापेक्षा विकासाला प्राधान्य द्यावे। जनतेच्या हितासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे असे घारे यांनी स्पष्ट केले। कोण काय वक्तव्य करतो हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असला तरी विकासाच्या बाबतीत कृती महत्त्वाची असल्याचे सांगत सुधाकर घारे यांनी आमदार थोरवे यांच्या वक्तव्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली। ते स्वतः आमदार आहेत, त्यांनी मनाचा मोठेपणा करावा। कर्जत तालुक्यामधल्या जनतेला विकास होत असताना त्यांनी ती खऱ्या अर्थाने जी बाकी चाललंय घरातलं राजकारण ते थांबवावं आणि जे खरंच ठेकेदार आहेत आणि खरंच काम करणारी मंडळी आहेत त्यांना संधी द्यावी। त्यांनी मन मोठं केलं तर कर्जत तालुक्यामध्ये आपोआपच कर्जत तालुक्याचा विकास होईल। हा राष्ट्रवादीचा आहे, हा बीजेपीचा आहे हे करत बसण्यापेक्षा कर्जतचा विकास कसा होईल हे करण्यासाठी आपण जर बघितलं मागचे 15 वर्ष सुरेश राणा आमदार होते, त्याच्या आधी 15 वर्ष साठम आमदार होते, पण त्यांनी कधीही कर्जत तालुक्यामध्ये असं एकतर्फी राजकारण केलं नव्हतं। आज तसं राजकारण केलं तर कर्जतमध्ये नक्कीच खेळीमेळीचं राजकारणामध्ये विकास होत राहील। त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड खोपोली।